सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आवाज का कमी आहे? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। स्पीकरचा आवाज नाही रे अनिकेत, यांचा आवाज। आज आपण परमार्ग सेवक या श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे सचिव माननीय बालराव साहेबांनी सर्वच तुम्हाला माहिती दिलेली आहे। आजपासून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। सकाळी 6 ते 7चं व्यायामाचं सत्र नेहमीप्रमाणे होईल। त्यानंतर 10:30 ते 11:30 दुसरं सत्र होईल। तिसरं सत्र 3:30 ते 4:30 होईल। 3:30 ते 4:30 ना। आणि सायंकाळचं सत्र 7:30 ते 9 होईल। या सत्राचे टायमिंग लक्षात घ्या। आणि विषय असेल कोणता विषय असेल मागच्या वेळेस डिक्लेअर केला होता, कोणाला आठवतंय सांगा बरं? ते विषय तुम्ही बघून घ्या बाबा, आम्हाला फक्त ऐकायचं आहे। हां, जीवाचं मागच्या वेळेस सांगितलं होतं, आत्ता काय सांगणार आहे मग तुम्हाला मी? हां, देवता सांगणार आहे। देवता हा विषयावरती आपण विवेचन करणार आहोत। चित्र आडवं दिसतं असं काय? आडवं ऐकायला येतंय ना? चित्र बघू नका हो ना, ऐका फक्त तुम्ही। ते ऑनलाईन मीटवरती पण कार्यक्रम चालू आहे। आज सत्संग असतो ना दर रविवारचा, तर त्यांनी जॉईन केलेला आहे। त्याच्यामुळं आता हे उलटं दिसेल ना तिथं, त्यामुळं त्याचं काय आवाज ऐकला बस झालं। तर अशा पद्धतीनं आपण हे आपलं तिसरं सत्र आहे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून घेतलेलं। पहिल्या सत्रामध्ये आपण मोकळं विवेचन केलं होतं, वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करून परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, उपदेश घेणं म्हणजे काय, आणि तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने बऱ्याच विषयाला स्पर्श केला होता। आजही ते सत्संग बरेच लोक ऐकतात। दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आलो तर अभ्यासक्रमानुसार आपण सत्र घ्यावेत अशी सूचना या ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आल्यामुळं आपण जीव हा पदार्थ बघितला होता, त्याचे कार्यकारण स्वरूप लक्षण, आणि यानंतर आजपासून आपण जो विषय घेणार आहोत हा देवता पदार्थ घेणार आहोत। आजच्या या सत्संगाला खास पुण्यावरून ईश्वर भक्त निर्भय मुनी महानुभाव पण आलेले आहे। त्यांनी आत्ताच नवरात्रामध्ये आपल्या दरी आश्रमामध्ये नवमीला त्यांनी दीक्षा घेतलेली आहे। त्यांचं आपण ट्रस्टीच्या वतीनं स्वागत केलेलंच आहे। त्यांच्याबरोबर परमार्ग सेवक माननीय दिलीपदादा काळे इथून मागे ते दरवेळेस आलेले होते, त्यांची सर्वांची ओळख आहे। आणि परमार्ग सेवक माझ्याबरोबर आलेले संदीपदादा निखाडे, त्यांनाही तुम्ही सर्व ओळखतात। आणि बरीचशी मंडळी येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। जसं टायमिंग भेटेल त्या पद्धतीनं या कार्यक्रमाला ते सहभागी होणार आहोत। आज आपण जो सत्संग घेणार आहोत, या सत्संगाची गरज, धर्माची गरज, आपण उपदेश घेतला आहे म्हणजे नेमकं काय केलं आहे, परमेश्वराने सांगितलेले जे नित्य व अनादीचे 4 पदार्थ, त्याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर परमेश्वराला आपल्याकडून काय अपेक्षा आहे, आणि त्या अपेक्षेमध्ये आपण कुठं बसतो आणि किती बसतो याचं जर आपण समजून घेतलं तरच आपल्याला धर्म सोपा आणि सरळ, स्पष्ट आणि पारदर्शक दिसेल। धर्माविषयी आपल्या मनामध्ये खूप गैरसमज आहे, खूप अज्ञान आहे, आणि त्यामुळे भीती आहे, न्यूनगंड आहे। ती आपल्या मनातून जोपर्यंत जात नाही आणि ती भीती आपल्या मनातून आपण काढून टाकत नाही तोपर्यंत धर्म आपल्याला व्यवस्थितपणे स्वीकारता येत नाही, व्यवस्थितपणे करता येत नाही, आणि त्यामुळे त्यातून मिळणारा जो रिझल्ट आहे तो पण आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही। कोणतीही गोष्ट समजून घेतल्याशिवाय समजत नाही, समजून घ्यावा लागते। आणि हे आदृश शास्त्र आहे, परमेश्वराचं हे शास्त्र, हे चैतन्यापर परमेश्वराचं आहे, ते उच्च लेवलचं आहे, श्रेष्ठ लेवलचं आहे। आणि त्यामुळं त्या अवस्थेला जाऊन आपल्याला हे शास्त्र समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल। खरं म्हणजे परमेश्वराने आपल्याला जो बोध दिला आहे त्या बोधामुळं आपल्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक कळाला। आपण मागच्या वेळेस जीव हा पदार्थ बघितला। या जीव पदार्थ बघत असताना
परमेश्वराने जे जीव हा पदार्थ सांगितला आपल्याला, त्या अनुषंगाने जेव्हा आपण आपल्याकडे बघतो, आपण आत्मचिंतन करतो, आत्मपरीक्षण करतो, त्यावेळेस आपण आपल्याला समजून घेतो, जाणून घेतो. परंतु ऐकलं आणि दुसऱ्या कानाने विसरून गेलो असं होत नाही. त्याच्यासाठी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि देवाने प्रत्येक गोष्ट आपल्याला दृष्टांताच्या माध्यमातून समजून सांगितलेली आहे. एक मांत्रिक असतो, तो मांत्रिक त्याला जे जादूटोणा करायचा आहे त्याच्यासाठी काही साधन त्याला वापरायचं असतं, आणि ते साधन होतं मानवीय कवटी. या कवटीला त्याला निवड करायची होती. आता आपण सहज विचार करू, माणसाची कवटी घ्यायची, मेलेला माणूस असतो त्याची कवटी घ्यायची आणि साधन म्हणून वापरायचं. परंतु त्याच्यासाठी सुद्धा तो परीक्षा घेतो. तो ज्या ठिकाणी कवटी भेटेल त्या ठिकाणी जातो आणि त्याला मानवीय कवटी भेटल्यानंतर त्याची सुद्धा तो परीक्षा घेते. आता त्या कवटीचं प्रपंचाचा जड भाग आहे. त्या कवटीमध्ये राहणार काय आहे? काही भावना आहे, काही हेतू आहे? काही नाही आहे. कारण ते हाडकाचं आहे. माणूस मेला, संपला, त्याच्यामध्ये काही राहत नाही. ज्यावेळेस तो कवटी उचलतो त्या कवटीची सुद्धा परीक्षा घेतो. त्या कवटीची परीक्षा घेण्यासाठी एक काडी तो वापरतो. ती काडी त्या कवटीच्या कानातून घालतो. ती काडी दुसऱ्या कानातून निघते. तो म्हणतो ही कवटी काही कामाची नाही आहे. दुसरी कवटी घेतो, एका कानातून घातल्यानंतर ती तोंडातून निघते. तो म्हणतो ही काही कामाची नाही आहे. तिसरी कवटी घेतल्यानंतर कानातून काडी घातल्यानंतर ती ना कानातून निघते, नाकातून निघते, ना तोंडातून निघते, ती आतमध्ये जाते. तो म्हणतो ही कवटी उपयोगाची आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? परमेश्वराने आपल्याला काय सांगितलं आहे? धर्मतत्त्वज्ञान सांगत असताना मी सृष्टी निर्माण केली, जीवाला आनंद देण्यासाठी. मायेच्या तमात असलेला जीव मायेकरवी बाहेर काढला, स्वतः अवतार घेऊन वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगितलं. जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर याची ओळख दिली. परंतु ती तुम्ही अंतर्गाम्य जर केली, तुमच्या हृदयात उतरवली, तर त्याचा आउटपुट भेटेल. परमेश्वरसुद्धा परीक्षा बघतात. परीक्षा कशातून बघतात? तुमची तळमळ किती आहे, तुमची अर्थता किती आहे, तुम्हाला जाणीव किती आहे, त्या बोधाचं तुम्ही कार्य किती करतात, यावरती साऱ्या गोष्टी आहे. आपल्या मनामध्ये काही भ्रम आहे, या भ्रमातून निघणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते भ्रमातून निघणं हे ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. आपल्या मनात सहजच होतं की आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण धार्मिकता स्वीकारली आहे, उपदेश घेतला आहे, धार्मिकता करतोय, सकाळ दुपार संध्याकाळ देवपूजा करतोय, कधीतरी स्नान करतोय, कधीतरी क्रिया करतोय, स्मरण करतोय, सारं तर करतोय, मग आपल्याला देव होईल. आणि जर नसल होत तर आपला जोडच नाही, आपले अधिकारच नाही आहे. अशी विषय व्यवस्था करून आपण अप्रत्यक्षरित्या आपल्याला परमेश्वराने दिलेली संधी ही आपण दौडत असतो. परमेश्वराने बोध देण्याच्या अगोदर आपली निवड केलेली आहे. बोध दिल्यानंतर निवड नाही केली, बोध देण्यासाठी अगोदर निवड केलेली आहे. ज्या वेळेस आपण जन्माला आलो, नरदेह आपल्याला भेटला, तेव्हापासूनच परमेश्वर आपल्याला फॉलो करतात. सकळ जीवाचं चिंतन करतात परमेश्वर. त्या पद्धतीनं आपलंही चिंतन परमेश्वराने केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी याला जन्माला घालायचं, कोणत्या अवस्थेत घालायचं, कोणत्या समूहात घालायचं, कोणत्या परिस्थितीत घालायचं, इथून परमेश्वराचं नियोजन असतं. कोणाच्या निमित्ताने परमेश्वराने कोणाला याला बोध द्यायचा, ज्ञान द्यायचा, उमट द्यायचा, जाणीव करून द्यायची, याचं नियोजन करत असतं. हे सारं नियोजन परमेश्वराने केलेलं असतं. आणि त्या परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया हे सामर्थ्याने कार्य करत असतं. संयोग, योग, साह्य हे परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया करत असते. ही माया देवता जी आहे ही परमेश्वराची प्रिय देवता आहे. आता आपण 8 दिवस यावरती चिंतन करणार आहोत. कारण आपल्या मनामध्ये अत्यंत भीती आहे, गैरसमज आहे. ज्या पदार्थाविषयी, त्या पदार्थाचं आपण विवेचन करणार आहोत, चिंतन करणार आहोत. जोपर्यंत त्याविषयी, त्या पदार्थाविषयी आपल्या मनातली भीती निघून जात नाही, तोपर्यंत तुम्ही परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करू शकत नाही. आपण एकनिष्ठ भक्ती करतो असं म्हणतो, समजतो, परंतु तुम्हाला 8 दिवसात कळेल की आपण एकनिष्ठ भक्ती करत नाही. करावं लागेल ती कशा पद्धतीने करावं लागेल. आणि ज्या संदर्भात आपण भीती घेतोय, आपला गैरसमज निर्माण करतोय, गैरसमजातून आपण धर्माच्या अनेक अडचणी निर्माण, विषय व्यवस्था करतोय, त्यामध्ये तर आहेच नाही काही. परमेश्वराने त्याच्यासाठीच आपल्याला सांगितलंय, पण आपण समजून घेत नाही, समजून घेतलेलं नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला आपलं चिंतन करून फॉलो केलेलं आहे. विशिष्ट वेळेपर्यंत, विशिष्ट वयात, विशिष्ट लोकांपर्यंत आणल्यानंतर, संपर्कात आणल्यानंतर, कळत न कळत आपल्याकडून घडलेली अहेतुक भूतभजन, हे भूतभजन परमेश्वराने स्वीकारलं. आणि त्या स्वीकाराची प्रचिती, त्या स्वीकाराचं आपल्याला जे देणं आहे ते म्हणजे बोध. त्या परमेश्वराने बोध दिलेला आहे. आता बोध देण्याची अगोदरची परिस्थिती आपली वेगळी होती, बोध देण्याच्या नंतरची परिस्थिती आपली वेगळी आहे. परंतु ती आपण समजून घेतली पाहिजे, ती जाणून घेतली पाहिजे. जेव्हा ती समजून घेऊ आपण, तेव्हा आपल्या मनातली भीती, गैरसमज आपोआपच दूर होऊन जाईल.
आपण ती समजून घेत नाही. आपल्यामध्ये काय फरक झाला आहे आपल्या लक्षात येत नाही. परंतु परमेश्वरांनी हा फरक अत्यंत महत्त्वाचा आणि सुंदरपणे सांगितलेला आहे. त्याच्यावरती पक्षकारांनी सुद्धा सुंदर असं विवेचन करून आपल्याला त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, जेणेकरून आपल्या मनातला भ्रम आहे, भीती आहे ती निघून जाईल. जे गैरसमज आहे त्या गैरसमजातून जी आपण विषय व्यवस्था करतो ती आपली दूर निघून जाईल. पण आपण समजून घेत नाही. परमेश्वर ज्या वेळेस मायेच्या तमातून या जीवाला काढतात, या जीवामध्ये कोणत्या प्रकारचं सामर्थ्य नसतं, आजही सामर्थ्य नाही आहे, परंतु आपल्याला गैरसमज निर्माण झालेला आहे. मी कोण आणि माझं माझं असं म्हणून जे आपण सामर्थ्याच्या माध्यमातून बोलत असतो, या जीवामध्ये सामर्थ्य नाही. जीव हा पंगू आहे. निद्रिस्त अवस्थेत मायेच्या तमात पडलेला होता. परमेश्वराला आनंद देण्याची प्रवृत्ती झाली आणि मायेकरी परमेश्वराने ही सारी प्रक्रिया केली आहे. मागच्या वेळेस आपण ही सारी प्रक्रिया समजून घेतलेली आहे. त्या विषयाला फक्त तुम्हाला टच करण्याचं महत्त्व आणि टच करण्याचा विषय महत्त्वाचा आहे का, तुम्हाला एक मुख्य विषयापर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे. प्रास्ताविक तुम्हाला हे समजून सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी त्या विषयाला टच करतोय, स्पर्श करतोय. परमेश्वराने आपल्याला या सृष्टीमध्ये तर आणलं, मायेकरी आणलं. या आणल्यानंतर आपल्यामध्ये पंगुत्व होतं, आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचं सामर्थ्य नव्हतं आणि ते सामर्थ्य देण्यासाठी परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या आदेशाने, परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेने आपला अंश या जीवाला चिटकवलेला आहे. त्याला आपण म्हणतो संलग्न. असे अनंत जीव आहे, अनंत अंश त्यांनी काढले आणि प्रत्येक जीवाला आपला जो अंश आहे तो जोडला, त्याला म्हणतो संलग्न. आणि तो संलग्न आपल्याला परमेश्वराने बोध दिल्यानंतर, या धर्माची जाणीव झाल्यानंतर आपल्याला कळालं का हा जो संलग्न आहे तो मायेचा अंश आहे. वास्तविक अन्य लोक त्या संलग्नाला काय सांगतात, परमेश्वराचा अंश समजतात. आत्मा हाच परमेश्वर असा म्हणतात. तो अंश परमेश्वराचा नसून तो मायेचा आहे. या आपल्याला कळालं का, तर आपल्याला बोध दिला परमेश्वराने सांगितलंय म्हणून. अन्यथा ज्ञानामध्ये आजही समाज कितीतरी अडकलेला आहे. आपण अन्यथा ज्ञानात होतो, अन्यथा ज्ञानातून बोध दिल्यानंतर आपण त्यातून निघालोय, परंतु खरंच आपण निघालोय का याचंही चिंतन आपल्याला करावं लागेल. अभ्यास करत असताना समजून घ्यावं लागेल आणि त्यावरती चालावं लागेल. नुसतंच अभ्यास करून एका कानाने ऐकलं एका कानाने सोडलं, याला कोणत्या प्रकारचा अर्थ नाही. परमेश्वराने तो संलग्न जोडल्यानंतर तो संलग्न मात्र मायेच्या तामातून निघाल्यापासून आपण परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाईपर्यंत तो संलग्न तोच असतो, बदलत नाही. कोणत्याही कर्मफळात आपण जरी गेलो, कुत्र्यात गेलो, मांजरात गेलो, डुकरात गेलो, म्हशीत गेलो आणि परत माणसात आलो, स्त्रियात गेलो आणि पुरुषात गेलो, तरी तो संलग्न मात्र तोच असतो. तो कधीही बदलत नाही. ते सामर्थ्याचं कार्य आहे. ज्यावेळेस संहार होतो त्यावेळेस प्रत्येक जीवाला मायेच्या तमात माया घेऊन जात असते आणि गेल्यानंतरही तो संलग्न असतो सुप्तावस्थेत. परत ज्यावेळेस आपण सृष्टीचा संसरण होतं परमेश्वराच्या कृपेनं, त्यावेळेस तोच संलग्न त्याला आपण घेऊन परत त्याच ब्रह्मांडात येतो. ब्रह्मांडसुद्धा आपलं बदलत नाही, संलग्न आपलं बदलत नाही, कर्मफळ मात्र बदलत राहतं. कारण आपण केलेल्या कर्मावरती ते अवलंबून असतं. 4 प्रकारचे फळ परमेश्वराने सांगितलेले: स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे परमेश्वराचा मोक्ष नव्हे, तो देवतेचा मोक्ष आहे, देवतेचा सुख फळ आहे, त्याला मोक्ष म्हटलं गेलं. या 4 कर्मफळामध्ये आपण प्रत्येक वेळेस जात असतो आणि अनंत वेळा झालेलं आहे. अनंत वेळा होऊन आपण पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आलेलो आहे. हा आपल्याला लागलेला रोग आहे आणि त्या रोगातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला भक्ती करायची. ती भक्ती म्हणजे रामबाण उपाय त्यावरती. पण ती भक्ती कोणाची करून उपयोग नाही, ती परमेश्वराचीच केली पाहिजे. त्या परमेश्वराला अनन्यभावे जर शरण गेलो तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण निघू. अन्यथा पुन्हा जन्म पुन्हा मरणे चालूच आहे. जन्माला आलो, कर्म जोडले, कर्म भोगण्यासाठी त्या कर्मफळात गेलो, भोग संपला, परत जन्माला आलो, हे सारखं चालू. हे थांबवायचं आहे. म्हणून भक्ती करायची आणि भक्ती ती परमेश्वराचीच करायची. आता ही परमेश्वराची भक्ती आपण आता एखाद्या अन्य लोक आहे इथं 1-2 बसलेले आहेत, त्यांना आपण समजावून लगेच उठले लगेच परमेश्वराची भक्ती करायला लागली असं होतं का? असं कधी होत नसतं. ही एक प्रक्रिया आहे. कोणत्याही गोष्टीची एक प्रक्रिया. एखाद्याला IAS व्हायचं आहे म्हटल्यानंतर लगेच गेला आणि लगेच ISI व्हायचं आहे, मला द्या लेटर, मला जॉईंट लेटर, असं होतं का? नाही. त्याला त्या प्रक्रियेतून जावं लागेल आणि ती प्रक्रिया परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे. त्या प्रक्रियेतून आपण गेलो पाहिजे तरच ते होतं. अहेतुक भूत भजन घडल्यानंतर आपल्याला बोध होतो, ज्ञान होतं, जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक कळतो आणि त्या प्रक्रियेतून सुरुवात होते. परमेश्वराने बोध दिल्यानंतर आपला जो संलग्न आहे तो आत्तापर्यंत आपल्या पुढे होता, म्हणजे आपल्या पुढे म्हणजे आपल्या समोर होता. तो आपल्याला चेष्ट करत होता. इकडं जायचं, तिकडं जायचं, असं करायचं, तसं करायचं, असं बोलायचं, असं खायचं, हे करायचं नाही, ते करायचं, खोटं बोलायचं, भामटेपणा करायचा, खोटेपणा करायचा, हे सारं संलग्न आपल्याला चेष्ट करत होता. आजही अन्य लोकांना तो चेष्ट करतो. तो पुढं असतो, पाठीमागं
जीव असतो। ज्याप्रमाणे एखादा आंधळा मनुष्य असतो बघा, कधीतरी तुम्ही बघितलेला असेल, तो जात असतो, त्याच्यासमोर त्याचा मित्र असेल, कोणीतरी असतं त्याचं नातेवाईक, तो पुढे असतो, त्याला डोळे असतात, मग त्यांनी काय केलेलं असतं, ती एक काठी त्याच्या हातात दिलेली असते, तो पुढे चालत असतो, हा पाठीमागे चालत असतो। जसा तो आता पुढे घेऊन जाईल तसा हा पाठीमागे चालेल ना, तशा पद्धतीनं जीव हा पाठीमागे असतो, संलग्न पुढं असतो, कार्य करत राहतो। त्याच्यामुळं त्याच्याकडून होणारे कळत नकळत जे कर्म आहे त्या कर्माची जबाबदारी ही संलग्नाची असते। ते संलग्न चेष्टक तो करत असतो, त्याला सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून ते काम करायचं असतं, अन्यथा तो त्याला चेष्टक तो करत राहतो आणि तो बी कर्म करत राहतो। परंतु ज्या वेळेस बोध होताच परमेश्वराने ह्या जीवाला स्वतंत्र केलं, स्वतंत्र केलं याचा अर्थ काय, या संलग्नापासून स्वतंत्र केलं। तो संलग्न पाठीमागे गेला, जीव पुढे आला, त्याचं आता चेष्टकत्व आपल्याला नाही आणि ते चेष्टकत्व आपल्याला नसल्यामुळं आपण आज जे कर्म करतोय, मग संत असेल असंत असेल, त्याची पूर्णता जबाबदारी आपली आहे आणि ती आपली असल्यामुळं परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण जे जे करणार आहोत, जे जे करतोय ते पूर्णपणे आपल्या जबाबदारीवरती आपल्या माथी पडतं। म्हणून आपला जो गैरसमज आहे, भ्रम आहे, देवानी करून घ्यावं, मी जोडलेलंच नाही, माझा अधिकारच नाही, हे पहिले डोक्यातून काढून टाका। हे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं आणि आजही आपण त्या कुबड्या घेऊन जगत असतो, विषयवस्था करत असतो आणि म्हणून आपला धर्म आपल्याला नीट न समजल्यामुळं नीट आपण करू शकत नाही। आपली जबाबदारी आपली आहे। त्याच्यासाठी पक्षकारांनी सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे। जसं आता सकाळी सूर्य उगवल्यानंतर सकाळी तुम्ही प्रयोग करा आणि तो तुम्ही केलेला असतो, सूर्याच्या बाजूने जर तुमचा चेहरा असेल तर तुमची सावली कुठं पडेल, तुमच्या पुढे का तुमच्या पाठीमागे, पाठीमागे पडेल। याचा अर्थ सूर्याकडे जर तोंड असेल तुमचं तर तुमची सावली पाठीमागे पडेल। याचा अर्थ काय, परमेश्वराकडे जर तुमचं, धर्माकडे जर तुमचं तोंड असेल, तुमची चाल असेल, तुमची परिवर्ती चालण्याची प्रवृत्ती असेल तर तुमचा जो संलग्न आहे तो तुमचा पाठीमागा असेल, तो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दिसणार नाही। परंतु तीच आता पाठ फिरवा, उलटं व्हा, टर्न करा, आता पाठ तुमची सूर्याकडे, तुमची जी सावली आता तुमच्या पाठीमागे आहे का तुमच्या पुढे आहे, पुढे। ज्याप्रमाणे धर्माच्या पाठी आपण धर्माच्याकडे पाठ केली म्हणजे अप्रत्यक्षरित्या धर्मानुसार जर वागलो नाही, राहिलो नाही तर तो संलग्न पुढं असतो, आपण पाठीमागं असतो। म्हणजे आजही ती क्रिया चालू आहे। ज्या वेळेस आज या सत्संगाला तुम्ही घरातून निघाले, धर्माच्या कार्याला निघाले, ज्या वेळेस तुम्ही स्थानाला निघाले, क्रियाला निघाले, सत्संग ऐकताय, जे बी धर्माचं काम करताय, दैवराटीचं काम करताय, त्यावेळेस मात्र संलग्न इनॲक्टिव्ह असतो, तो पाठीमाग असतो, तो तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बनेस करत नाही। परंतु ज्यावेळेस तुम्ही कर्मराटीचं कार्य करायला सुरुवात करतो तो लगेच ॲक्टिव्ह होतो आणि तो तुम्हाला डिस्टर्ब करतो। म्हणून धर्माच्या अनुषंगाने तुमची निर्णय क्षमता पक्की जर असेल तर तो कंटिन्यू इनॲक्टिव्ह राहील, तुम्ही स्वतंत्र असाल आणि त्या स्वतंत्रतेने तुम्ही परमेश्वराची भक्ती अत्यंत सुंदरपणे करू शकता। त्याच्यामुळं आपण काय नेमकं करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे। आता तुमच्या मनामध्ये दुसरा गैरसमज आहे की परमेश्वराने आपल्याला या भारतामध्ये जन्माला आणलं, म्हणजे कर्मभूमीत जन्माला आणलं, महाराष्ट्रात जन्माला आणलं, अहेतुक भूत भजन घडलेले, त्याच्यामुळं बोधापर्यंत आणलं, आपल्याला बोध दिला, परमेश्वर जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर आपल्याला कळाला। आता आपण धार्मिकता करायला लागलो, युक्त देह आहे आपला, याचा अर्थ काय, आपल्याला परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम 100% भेटेल। परंतु युक्त देह म्हणजे नुसतं इंद्रियांनी युक्त असेल असं नाही, आपण ह्याच अनुषंगाने समजतो ना। परंतु पक्षकारांनी अत्यंत सुंदर असं आपल्याला त्याची फोड आणि स्पष्टीकरण केलेलं आहे। ते जर आपण समजून घेतलं तर आपण खरंच युक्तदेही आहे का हे आपल्याला लक्षात येईल। आणि जर ते नसेल तर आपण परमेश्वराची भक्ती व्यवस्थितपणे करू शकत नाही। जी बी भक्ती करायची आहे ती व्यवस्थितपणे आपल्याला करता येण्यासाठी धर्म समजून घेतला पाहिजे। युक्तदेह तर असलंच पाहिजे, पण युक्तदेहामध्ये फक्त इंद्रिय असणं गरजेचं नाही आहे, चातुष्ट पण असलं पाहिजे। चातुष्ट म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार। मन आपलं स्ट्रॉंग असलं पाहिजे, चित्त आपलं स्ट्रॉंग असलं पाहिजे, बुद्धी आपली स्ट्रॉंग असली पाहिजे आणि अहंकार आपला स्ट्रॉंग असला पाहिजे। हे जे इंद्रियाचं कार्य हे तर पक्का असलंच पाहिजे। पण मग युक्त झालो का आपण, नाही, त्याच्यामध्ये धैर्य पण असलं पाहिजे, सामर्थ्य पण असलं पाहिजे, म्हणजे विचाराच्या अनुषंगाने। परत सर्वात मेन म्हणजे सिरियसता असली पाहिजे। आपण सिरियस नाही आहे, आपण धर्माच्या अनुषंगाने सिरियसता आपल्या मनामध्ये नसेल तर आपण युक्तदेही होत नाही। त्याच्यासाठी परमेश्वराने जे सांगितलेले ते तत्त्वज्ञान आहे ते आपण समजून घ्यावं लागेल। आज आपण धर्माच्या अनुषंगाने लोडच घेत नाही,
मला बरेच लोक म्हणतात, बाबा तुम्ही खूप लोड घेता. आम्ही काही लोड घेत नाही म्हटले, कारण मी विचारत राहतो, अरे तू इतक्या दिवसापासून सत्संग करतो, इतक्या दिवसापासून तू उपदेश घेतलाय, मग करतो काय, केलं काय, तुला साधी आरती येत नाही? कारण मी प्रयोग करत राहतो. एखादी नवीन व्यक्ती आली का, बाबा किती दिवसापासून उपदेश घेतला, 15 झाली, 20 वर्ष झाले, हां म्हणा आज आरती तुम्ही म्हणा. मग त्याला आरती म्हणता येत नाही, मग 20 वर्ष तू केलं काय, याचा अर्थ काय तो सिरियस नाही. आलं का लक्षात? त्यांनी लोड घेतला नाही. एक मॅडम आल्या होत्या आमच्या आश्रमामध्ये, त्या आता शिक्षिका आहे म्हटल्यानंतर म्हटलं बुद्धिवादी आहे, 20 वर्ष झाले उपदेश घेतला आहे, त्याच्यामुळं काहीतरी विचारावं बोलावं. मॅडम म्हटले आता बाबांनी फायरिंग चालू केली, प्रश्न विचारायला सुरुवात केली, आपण आता स्पष्ट सांगून टाकावं म्हणे, बाबा तुम्ही खूप लोड घेता. आम्ही काही लोड घेत नाही म्हटले. हा लोड जो आहे जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराच्या ज्ञानाची प्रेमाची प्राप्ती होण्याची शक्यता अजिबात नसते. परमेश्वराने मात्र खूप लोड घेतलेला आहे. हे जर आपण विचार केला तर ज्यांनी लोड घेतला त्याला देव भेटला, आणि आपण लोड तर घेतच नाही. हाय सत्संग, जाऊ पाहू ऐकू करू चाललंय, याला काही अर्थ नाही आहे. म्हणून सिरियसता ही अत्यंत महत्त्वाची आहे. धैर्य अत्यंत महत्त्वाचं आहे. धीर अत्यंत महत्त्वाचं आहे. औदार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. आपलं औदार्य संसाराच्या ठिकाणी खूप असतं, भौतिक जगाच्या ठिकाणी खूप असतं. इकडं आल्यानंतर आपलं औदार्याचं लगेच मग दिसतं सारं. तर हे जे औदार्य आहे म्हणजे काय, वैचारिक औदार्य आपलं असलं पाहिजे, बौद्धिक औदार्य असलं पाहिजे. औदार्य म्हणजे काय, मग 500 रुपयाची नोट लावली, 100 रुपयाची नोट लावली म्हणजे औदार्य, असं काही नाही आहे. तुम्ही ते मनात लगेच घेऊ नका. आम्ही तर करायला तयार आहे, घ्यायला तर द्यायला तयार, पण तुम्हीच घेते नाही बाबा, तुमच्याकडे लगेच विषय व्यवस्था असतात. तर तसं नाही, वैचारिक औदार्य परमेश्वराला अपेक्षित आहे. कारण वैचारिक प्रगल्भता परमेश्वराने सांगितलेली आहे. परमेश्वराचा धर्म अत्यंत बोल्ड आहे. त्या अनुषंगाने परमेश्वराने खूप लोड घेतलेला आहे. परमेश्वराला माहिती आहे निरानंद जीव आहे, अनादि अविद्युक्त आहे, अनंत दोष याच्यामध्ये आहे, आणि याला आनंद देणं एवढं सोपं नाही आहे. तरी आनंद देण्यासाठी परमेश्वराने किती लोड घेतला आहे. आपली निवड करून, या सृष्टीची निर्मिती करून आपल्याला आणलं, स्वतः अवतार घेतला, वाडेवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत हे तत्त्वज्ञान पोचवलेलं आहे. त्याच्यामुळं परमेश्वराने खूप लोड घेतला. आता आपण किती लोड घेतो याच्यावरती परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराचं भेटणं अवलंबून असतं. म्हणून आपण धार्मिकता करत असताना, अभ्यास करत असताना सिरियस होणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीत आपण सिरियस होतो आणि कोणत्या गोष्टी सिरियस होत नाही हे जर आपण लक्षात घेतलं तर आपलं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण भेटेल. त्याच्यामुळं देवतेच्या अनुषंगाने आज आपण बघणार आहोत की जीव आणि देवता, प्रपंच आणि परमेश्वर अनादीचे व नित्य पदार्थ आहे. आता जीव पदार्थ आपण मागच्या वेळेस बघितला, तुम्ही त्याचं चिंतन केलं असेल, आत्मचिंतन केलं असेल, आत्मपरीक्षण केलं असेल, अभ्यास केला असेल. जीव पदार्थ अत्यंत आपण स्पष्टीकरणात्मक समजून सांगितला. जीवामध्ये किती दोष आहे, किती गुण आहे, त्या जीवाकडून परमेश्वराला काय अपेक्षा आहे, तो बदल किती आणि कसा आपण केला पाहिजे, त्या अनुषंगाने अत्यंत सुंदर असं विवेचन केलेलं आहे. परंतु मी येतोय पुढं सांगतोय, पाठीमागचं पाठतं सपाटतं नाही आहे असं म्हणून तुमच्याकडं थोडंसं प्रश्नांच्या उत्तराची मी अपेक्षा करत. तर जीव हा पदार्थामध्ये दोष कोणते कोणते हे सांगा बरं, एक एक पटपट सांगा ना. की आमच्यामध्ये काही दोष नाही बाबा, जे लोकांमध्ये असतील ते आम्हाला माहीत नाही. काय काय कोणते कोणते दोष सांगितले? मतित्रय शब्द बदलला का आम्ही कन्फ्यूज होतो का, हा शब्द तर मी ऐकेलच नव्हता, मग काय आता कुठून ऐकायचं. मतित्रय, जीवामध्ये मतित्रय, आदमती, आदगती, आदरती. अजून फटाफट झालं पाहिजे. आलिंबन हा दोष आहे. अजून विकार, विकल्प, स्वभाव, स्वाभिमानी, स्वार्थी, वंचक, किती किती दोष आहे आपल्यामध्ये. आणि यातून तुम्ही कुठं कुठं बाहेर पडले हे पण सांगा. काही आमच्याकडं होतं आम्ही निघालो, ते आमचं काम नाही बाबा. ते तुम्ही घेतलेलं रोत आहे ते तुम्ही करा, रिकामी उद्योग कशाला करायचे आहे की नाही. जीवामध्ये जोपर्यंत दोष आपले जे आहे त्याचं चिंतन आपण करत नाही, त्या जीवाच्या दोषातून गुणात परावर्तन होत नाही, तोपर्यंत आपल्याला परमेश्वराच्या या भक्तीची चाल म्हणजे प्रगती, प्रोग्रेस आपण करू शकत नाही. त्याच्यामुळं आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहे या समजून घेतल्या पाहिजे. परमेश्वराने कोणाला तरी निमित्त करून, परागिरा करून परमेश्वराने आपल्या ज्ञानाचा संबंध दिलेला आहे. कोणाला तरी निमित्त करून दिलेला आहे. आपणही कोणाला तरी निमित्त झालो पाहिजे. आपण कधीतरी कोणाला तरी निमित्त झालो म्हणून कोणीतरी आपल्याला निमित्त झालेलं आहे. हे परमेश्वराचं हे आनंद देण्याचं जे मिशन आहे हे सृष्टी चालवल्यापासून सुरू झाल्यापासून कंटिन्यू चालू आहे. आणि हे
आजही चालू आहे, अविरतपणे चालू आहे, कालही चालू होतं, आजही चालू आहे, उद्याही चालू राहणार आहे. देवतेच्या संदर्भात आपल्याला चिंतन करत असताना देवता हा वर्ग आपल्या मनामध्ये अत्यंत भीती निर्माण करणारा आहे, अत्यंत गैरसमज करून देणारा आहे. आणि देवता म्हटलं का आपल्याला लगेच नको नको वाटतं. परंतु देवतेचा आणि आपला काही अर्थार्थी संबंध आहे का? आपण भक्त कोणाचे आहोत? परमेश्वराचे. देवतेचा आपला अर्थार्थी संबंध आहे का? जर अर्थार्थी संबंध नाही आहे तर भीती आणि गैरसमज न्यूनगंड ठेवण्याची काही गरज आहे का? काही गरज नाही. परमेश्वराने जीव पदार्थ ज्या पद्धतीने सांगितला त्याच्याही पुढे जाऊन सुंदरपैकी देवता पदार्थ सांगितला आहे. देवता पदार्थ जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, जाणून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही परमेश्वराची भक्ती योग्य पद्धतीने करू शकत नाही. आणि परमेश्वराने सांगितलं या अन्याची व्यावृत्ती केल्याशिवाय पराची काय होत नाही? काय होत नाही? प्रतिष्ठा होत नाही. प्राप्तीच्या अगोदर प्रतिष्ठा म्हणजे काय? प्राप्ती अजून खूप लांब आहे आपल्याला. प्रतिष्ठा म्हणजे आपल्याला परमेश्वर कळत नाही, समजत नाही. जोपर्यंत देवता तुम्हाला कळत नाही तोपर्यंत परमेश्वर पण कळणार नाही. देवता समजत नाही, परमेश्वर पण समजणार नाही. यातला फरक डिफरंट. आपलं कन्फ्युजन पहिल्यांदा काय होतं की मायेच्या तमातून निघाल्यानंतर परमेश्वराने 3 मूळ सृष्टीमध्ये आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं, परंतु आपण मानसिके, वाचिके आणि प्रारब्ध केलं. प्रारब्ध केलं कोणतं केलं? विकल्पाचं केलं. आणि तोच विकल्प कोणता होता? कारण देवतेकडे पंचप्रकार होते, परमेश्वराकडे पंचप्रकार होते. ह्या पंचप्रकाराच्या माध्यमातून आपल्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं आणि ह्या देवताच परमेश्वर का नाही असा विकल्प दोष आपण अंगावला आणि त्यातूनच आपण 4 कर्मफळामध्ये गेलेलो आहे. या विकल्पाचं कर्म आजही आपण करतोय, कळत न कळत आजही देवते आपल्या कार्य करतात. देवतेचं कार्य आपण करत राहतो कारण देवतेचं अधिष्ठान आहे. चक्षु अधिष्ठात्री देवता, बुद्धी अधिष्ठात्री देवता, मन अधिष्ठात्री देवता आहे की नाही? प्रत्येक देवतेचं अधिष्ठान आपल्या याच्यावरती आहे. आपल्या शरीरात पिंडास्थ आहे, आपल्या शरीरात मळ आहे. आता आपण ते सर्व बघणार आहोत. ह्या देवतेला बरोबर घेऊन परमेश्वराची भक्ती करणं एवढं सोपं आहे का? देवता बरोबर आहे ना आपल्या, कारण अधिष्ठान देवता बरोबर, मळाच्या माध्यमातून देवता बरोबर, पिंडास्थाच्या माध्यमातून देवता बरोबर. म्हणजे देवतेला बरोबर घ्यायचं आणि देवतेला नाकारायचं आणि परमेश्वराची भक्ती करायची. सर्वात मोठं चॅलेंज, सर्वात मोठं आव्हान. परंतु परमेश्वराने सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे, ते सामर्थ्य बोधाचं आहे. त्याची किंमतच होत नाही. त्याचा वापर योग्य पद्धतीने जर तुम्ही केला तर परमेश्वराने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते जर तुम्ही योग्य पद्धतीने समजून घेतलं, जाणून घेतलं आणि त्यावरती जर चालण्याचा प्रयत्न केला तर ते जे सामर्थ्य आहे देवतेचं ते कधीही कोणत्याही प्रकारे काम करत नाही, कार्य करत नाही. का? तर ते सामर्थ्य कासाठी दिलेलं आहे हे जर आपण समजून घेतलं तर या सृष्टीमध्ये असलेल्या देवतेचं कार्यसुद्धा आपल्या लक्षात येईल. कारण तो एक सिस्टमचा भाग आहे. ज्याप्रमाणे मागच्या वेळेस मी सांगितलं की ज्याप्रमाणे तुमचं शहर आहे ते चालवण्यासाठी महानगरपालिका कितीतरी लोकांच्या माध्यमातून तुम्हाला जी बी सुविधा आहे ते देण्याचा प्रयत्न करते. आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता आली. त्या सत्तेचा उद्देश काय असतो? का महाराष्ट्र राज्याला चालवायचं आहे, म्हणजे ज्या बी सुविधा आहे त्या द्यायच्या आहे. तसं ह्या ब्रह्मांडाला चालवायचं सिस्टम म्हणजे देवता आहे. आता देवता जर ब्रह्मांडाला चालवते तर मग आपल्या शरीराला कोण चालवतं? हे मळाचं कार्य काय आहे? पिंडास्थाचं कार्य काय आहे? अधिष्ठानाचं कार्य काय आहे? देवता चालवतात. देवता जर आपल्याला चालवत असेल तर मग आपण परमेश्वराची भक्ती करणार कशी? परमेश्वराला प्राप्त करणार कसं? तर त्यांचं कार्य कोणत्या प्रकारे कशा पद्धतीनं सीमित ठेवायचं ही साधना आहे आणि यालाच धर्म म्हणतात. हीच धार्मिकता आहे. याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नाही. आपली धार्मिकता कोणती आहे? सकाळी विडा ठेवणे, संध्याकाळी विडा ठेवणे, उपहार करणे, स्नान करणे, साधू संत आले पूजा करणे, ही धार्मिकता आहे. परंतु धार्मिकतेचे परमेश्वराने जे आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते जर आपण समजून घेतलं तर ते आपल्याशी निगडीत आहे. भक्ती आपल्याशी निगडीत आहे, प्राप्ती आपल्याशी निगडीत आहे आणि त्याच्यासाठी आपल्यालाच ते सर्व करावं लागणार आहे. म्हणून देवता वर्ग जो आहे हा जोपर्यंत आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये असलेला जो गैरसमज आहे, जी न्यूनगंड आहे, जी भीती आहे, ती आपल्याला काढता येत नाही, काढून टाकता येत नाही. एखादी व्यक्ती, आता तुम्ही रस्त्याने जात असताना अनेक माणसं तुम्हाला दिसतात, त्यांना 2 डोळे असतात, 2 हात असतात, परंतु ओळखीचे नसतात. काही संबंध असतो? त्यांना काही घाबरण्याचं काम करता तुम्ही? तुमच्या मनामध्ये तो मनुष्य बघितल्यानंतर असं धस होतं का? काही संबंधच नाही आहे. तशा पद्धतीनं ती मानसिकता, तशा पद्धतीनं तुमचं चालणं, वागणं, बोलणं धर्मामध्ये जर असेल तर त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. एखाद्या व्यक्तीला दिसलं की या ना मला बघितल्यानंतर हा थोडा घाबरतो बरं का, तो काय करेल? गुपचूप बसेल का? तो काहीतरी ॲक्टिव्ह होईल ना, तो कार्य करेल ना.
तशा पद्धतीनं देवतेच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर लक्षात आपण कर्मराटीमध्ये मन म्हणतो बघा, चोराच्या मनात चांदणं. पोलीस दिसल्यानंतर आता पोलीस आले, आपल्याला काय मनात भीती आहे का? आपण म्हणतो या दादा बसा, आपण त्यांना चहा पाणी देऊ. परंतु एखादा चोर बसेल असेल तर तो म्हणतो अरे मला पाहिलं नाही ना आले, माझ्याकडे तर नाही ना आले. चोराच्या मनात चांदणं म्हटल्यानंतर काय का त्याच्या मनात भीती आहे, कारण त्यांनी चोरी केलेली, चुकीचं काम केलेलं आहे. तसं देवतेच्या अनुषंगाने आपल्याला इतकं नॅचरल व्हायचं, इतकं स्वभावत व्हायचं आहे की त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये जो गैरसमज आहे, न्यूनगंड आहे, भीती आहे, ती आपल्या मनातून पूर्णतः निघून गेली पाहिजे. जोपर्यंत ती निघून जात नाही तोपर्यंत परमेश्वराविषयी जी आवडी आहे, परमेश्वराविषयी जे प्रेम आहे, परमेश्वराविषयी जे आपलेपण आहे आणि त्या भक्तीच्या अनुषंगाने जेवढं सरेंडर किंवा जेवढं अनन्यभावी परमेश्वराला शरण आपल्याला अपेक्षित आहे परमेश्वराला, तेवढं आपल्याला करता येणार नाही, कारण आपण यांना घेऊन आपण ते करू शकत नाही. म्हणून ह्या देवतेच्या संदर्भात आपल्याला या साऱ्या गोष्टी मनातून काढून टाकायच्या आहे. आणि त्या काढत असताना देवता हा पदार्थ खूप मोठा आहे. परमेश्वरांनी सांगितलेला देवता पदार्थ आपल्याला फक्त प्राथमिक स्वरूपाचा आहे. जेवढं जेवढं व्हेरी IMP आहे, गरजेचं आहे तेवढं सांगितलं. देव काय म्हणतात, हिमालय पर्वता एवढी पाटी आणि मेरू पर्वता एवढा खडू जरी वापरला तरी देवता वर्ग संपू शकत नाही, एवढा मोठा वर्ग आहे. मग आपण ते समजून घ्यायचं का? देवानेच सांगितलं नाही, कारण त्यांना माहिती जर सांगितलं तर यांचंच कन्फ्युजन होईल. पण आपल्याला देवता वर्ग सोपा आहे, अत्यंत सोपा आहे, कारण ती चौकट आहे. ती चौकट एकदा क्लिअर केली, लक्षात घेतली, जाणून घेतली. जीव पदार्थ समजून घेणं अवघड आहे, कारण जीव हा पदार्थ आपल्याशी निगडीत आहे आणि तिथं आपल्याला बदल करायचा आहे. वैचारिक बदल, आंतरिक बदल, आचाराच्या अनुषंगाने बदल, हे सारा आपल्याला बदल करायचा आहे. ती प्रक्रिया आपल्याला आपल्यावर राबवायची जीव पदार्थ बघितल्यानंतर. पण देवता पदार्थ बघितल्यानंतर त्यातून फक्त आपल्याला बाहेर तुटायचं आहे, बाहेर पडायचं आहे. म्हणून परमेश्वरांनी हे 4 पदार्थ सांगत असताना मांडणीसुद्धा अत्यंत सुंदर केलेली आहे. जीवाला प्रथम जीव सांगितला, जेणेकरून ह्या जीवाला स्वतःचं स्वतः पण कळालं पाहिजे. आत्मज्ञानेपेक्षा तुम्हाला ओळखलं तर देवतेला ओळखू शकाल, प्रपंचाला ओळखू शकाल, परमेश्वराला ओळखू शकाल आणि परमेश्वराची भक्ती करू शकाल. जीवातून आपण बाहेर पडलो पाहिजे. आपण आपल्यातून बाहेरच पडत नाही. जोपर्यंत आपण आपल्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत देवता आपल्याला लक्षात येणार नाही. देवतेतून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला प्रपंच कळत नाही. जोपर्यंत प्रपंचातून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराची भक्ती करू शकत नाही. परमेश्वराच्या भक्तीपर्यंत हे 3 आडसर आहे, जीव, देवता आणि प्रपंच. आणि याच्या बाहेर पडतच नाही आपण. तरी आपण म्हणतो परमेश्वराची आपण भक्ती करतोय, परमेश्वराला अनन्यभावी शरण गेलेलो आहे, एकनिष्ठ आपण भक्ती करतोय. आपण यातूनच बाहेर पडत नाही, कारण आपले जीव मती आहे. मतीत्रय आता तुम्ही सांगितले कितीतरी दोष आहे, जे मतीत्रय, आदमती, आदगती, आदरती, वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृती करणं, दोषात्मक म्हणजे दुसऱ्याचे दोष पाहणं, वंचकत्व आहे, स्वार्थीपण आहे. या साऱ्या ज्या गोष्टी आहे दोषाच्या अनुषंगाने, त्यात आपण बदल केला का? तो बदल जर आपण केलेला असेल तर याचा अर्थ आपण जीवातून निघालो. आपल्या तर कितीतरी तक्रारी आहे, एकामेकाविषयी तक्रारी, एकामेकाविषयी अपेक्षा. जीव स्वाभिमानी दुसऱ्याकडून अपेक्षा करतो, आपण मात्र काहीच करायचं नाही, परंतु यांनी असं केलं पाहिजे, यांनी तसं केलं पाहिजे, यांनी असं बोललं पाहिजे, याचं विवेचन पूर्णपणे आपण केलेलं आहे. म्हणून जीव पदार्थ समजून घेणं एवढं सोपं नाही. म्हणून त्याचं चिंतन वारंवार तुम्ही केलं पाहिजे. जीवानी जीवाच्या दोषाचं चिंतन केलं पाहिजे. त्या चिंतनातून, त्या दोषातून बाहेर पडलं पाहिजे. आणि त्या बाहेर पडणं म्हणजे जीवातून बाहेर पडणं. आणि देवानी परमेश्वराने स्पष्ट आत्मज्ञाने मोक्ष, स्वतःला ओळखून घेणं. मागचा प्रवास, आजचा प्रवास, उद्याचा प्रवास हा आपण आपला अधोरेखित करणं आणि त्या प्रवासानुसार त्या रस्त्यावरती चालणं म्हणजे परमेश्वराची प्राप्ती. मोक्षाच्या व्याख्येमध्ये ती व्याख्या परमेश्वराने बसवलेली आहे. ती अत्यंत अतिव्यापक आहे. म्हणजे आपल्याला जाणून घेणं, आपल्याला समजून घेणं हाच मोक्ष आहे. म्हणजे बाकी मोक्ष काही खूप मोठा नाही आहे. तीच परमेश्वराची प्राप्ती करणं. आपण आपल्यातून बाहेर पडत नाही. आता आपणच आपल्यातून बाहेर पडलो नाही, आपल्यामध्ये अजून बदल झाला नाही, आपल्यामध्ये आपण बदल केलेला नाही आहे, देवतेतून कसं बाहेर पडणार? आणि हा बदल न झाल्यामुळं देवतेच्या अनुषंगाने जे बी आज कर्मकांड काय आहे, विधी काय आहे, अंधश्रद्धा काय आहे, भक्ती करत असताना अनेक परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाला बाजूला सारून परमेश्वरांनी काय सांगितले न जाणता आपण जी धार्मिकता करतोय, हे कोणाची धार्मिकता आहे? ही देवतेची धार्मिकता आहे. दृष्टपर भक्ती कोणाची धार्मिकता आहे? ही देवतेची धार्मिकता आहे. आपण दृष्टपरच भक्ती करत आलो आजपर्यंत. दृष्टपर भक्ती ही जर देवतेची भक्ती, याचा अर्थ देवतेतून आपण बाहेरच पडलो नाही. का बाहेर पडलो नाही? आपण जीवातून अजून बाहेर पडलो नाही. दृष्टपर भक्तीची गरज का वाटली जीवाला? का आपण दृष्टपर भक्ती करतोय? आपल्या अभिलाषा निवर्तल्या नाही आहे.
आपल्याला धर्म कळाला नाही आहे, आपल्याला मुक्ती पाहिजे नाही, मुक्तीची चाड नाही आहे, आपल्याला सांसारिक सुख भौतिक सुख पाहिजे. आणि देवाने सांगितलं कर्मवश सकळे पावे. जर कर्माने तुम्हाला सारं भेटतं तर त्याच्यासाठी परत धार्मिकता करायची काही गरज आहे का? म्हणून जीवानी जीवातून निघणं म्हणजे परमेश्वर प्राप्त होणं, इतकी सोपी आणि सरळ व्याख्या परमेश्वराने सांगितली. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे. त्यासाठी विशिष्ट स्थानं, विशिष्ट क्रिया, विशिष्ट विडे, विशिष्ट खर्च, विशिष्ट साधू असं काही करायची गरज नाही आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात, ज्या ठिकाणी बसलेले आहात, त्या ठिकाणी तुमच्यामध्ये तुम्ही केलेला बदल हा परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो. हाच तुम्हाला परमेश्वराला प्राप्त करून देत असतो. आणि परमेश्वराची अपेक्षा तीच आहे. परमेश्वराला तर प्रेम द्यायचं आहे, ज्ञान द्यायचं आहे, परंतु ज्ञानाच्या पलीकडं प्रेम ते श्रेष्ठ आहे. परमेश्वराची कड आहे प्रेम द्यायचं. का प्रेम द्यायचं? तर ज्या वेळेस तुम्हाला परमेश्वराचं प्रेम भेटेल त्याच मिनिटाला, त्याच क्षणाला परमेश्वराच्या प्राप्तीचा सिक्का आपल्यावरती पडेल. का? प्रेमाने विकार विकल्प स्वभावात उच्छेदून टाकतात परमेश्वर. आणि सर्वात मोठे अडसर, सर्वात मोठे दोष कोणते आपल्या जीवामध्ये? जीवातून आपण बाहेर न पडण्याचं विकार विकल्प स्वभाव, यातून आपण बाहेरच पडत नाही. म्हणजे जी अडचण आहे तीच अडचण परमेश्वर प्रेम देताच काढून टाकतात. म्हणून प्रेम मागावं. आणि म्हणून परमेश्वराला अपेक्षा आहे या जीवानी प्रेम मागावं आणि प्रेम द्यावं. आता प्रेम म्हटल्यानंतर परमेश्वर पाहिजे, पण परमेश्वराने प्रेम आजसुद्धा परमेश्वर प्रेम देतात. आणि त्याच्यासाठी सूत्र आपल्याला सांगितलेले आहे. तळमळी जन्मात ते धाडीत परमेश्वर म्हणता आम्ही प्रेम देतो. हट्ट धरला तर परमेश्वर म्हणता आम्ही प्रेम देतो. जर हट्ट धरला तळमळी जन्मात, आता तळमळी जन्माला काही कुठं जायचं आहे का? जीवानी पहिले जीवातून बाहेर पडलं पाहिजे. आपला विषय देवता आहे, परंतु हे प्राथमिक तुमच्या डोक्यात घुसणं अत्यंत गरजेचं आहे. देवता वर्गातून बाहेर पडण्यासाठी जीव पदार्थ समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वरांनी मांडणी सुद्धा अत्यंत सुंदर केलेली. जीवाला पहिले जीव सांगितला, कारण जीवाला केंद्रस्थानी ठेवून साऱ्या उपद्याप देवानी केलेले आहे. सृष्टी का निर्माण केली? जीवासाठी आहे. स्वतः अवतार का घेतला? जीवासाठी. फिरले कुठं? अधिकारी जीवाला निमित्त केलं काय? किंवा देह धर्म जीव धर्म का स्वीकारले? फक्त जीवासाठी. म्हणून जीवाला पहिले जीव परमेश्वराने सांगितलं. त्या जीवातून आपण बाहेर पडलो पाहिजे. आता जीवातून बाहेर पडल्यानंतर दुसरी अडचण आहे देवता. आता ह्या देवतेच्या बाहेर आपण पडणं अत्यंत सोपं आहे. जेव्हा जीव जीवातून बाहेर पडणं, देवतेतून आपोआपच बाहेर पडतो. कारण अपेक्षा नाही, स्वार्थ नाही, अभिलाषा नाही, भौतिक जगाची भौतिक सुखाची अभिलाषा नाही. त्यामुळं आपल्याला देवतेची भक्ती करण्याचा प्रश्नच येत नाही. देवतेची भक्ती करायची नाही आहे, परमेश्वरच प्राप्त आहे, तोची वावा तोची भेटावा. ही जर वासना तुमची असेल तर बाकीचं जे आज तुम्ही आजपर्यंत करत आले दृष्टपर, त्याची करायची गरज पडेल का? आणि तुम्ही कराल का? गरजच नाही, अपेक्षाच नाही आहे. मला देव व्हावा. आणि देव कशाने होतोय हे देवाने अगोदरच सांगितलेलं आहे. एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. हे विधी भावातीत अनुष्ठान. परमेश्वर काय म्हणतात? एक विधी, एक भाव. आणि हे म्हणजे स्वतःचं जी भक्ती आहे, परमेश्वराच्या प्राप्तीची जी धार्मिकता आहे, हे विधी भावातीत अनुष्ठान. विधीच्या बिन भावाच्या पलीकडच. एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. परमेश्वर काय म्हणतात? तुम्ही विधी किंकर न होय, परमेश्वर किंकर. ह्या विधीचं किंकरत्व आणि विधीचा आणि भावाची जी आपली प्रक्रिया चालू आहे धार्मिकतेच्या अनुषंगाने, ही फक्त आणि फक्त देवतेची आहे. ही दृष्टपर आहे का? तर भौतिक जगाच्या सुखाची अभिलाषा आपल्याला आहे. म्हणून काय? आपण आपल्यातून अजून बाहेर पडलो नाही. बरं, सुख सुख जे आपण म्हणतो ते जे मिळवण्यासाठी धार्मिकता करतो, त्यात तरी तुम्ही सुखी आहे का? त्याचा आपण विचार करत नाही. फक्त आपल्याला गरम, आता थंडी आहे, तरी थंडीचे दिवस आहे, थंडी पडली मग आपण काय करतो? स्वेटर घालतो, शेकोटी करतो. थोडंसं तेवढ्यापुरतं आपल्याला ते जातं. याचा अर्थ कायमचं जातं का? नाही. तेवढ्यापुरती आपल्याला ती सुख भेटतंय. त्याच्या अभिलाषेपोटी आपली पूर्ण आयुष्य आपण घालवतो. त्या अभिलाषेपोटी आपली पूर्ण धार्मिकता पणाला लावतो. हे जर तुम्ही समजून घेतलं तर ते लावण्याची आवश्यकता वाटणार नाही. म्हणून जीवानी पहिले जीवातून बाहेर पडलं पाहिजे. मागचे सत्संग तुम्ही किती जणांनी ऐकले? परत रिपीट हात वर करा बरं. कोणीच ऐकले? वेळच नाही. तुम्ही ऐकले पूर्ण? भालेराव साहेबांनी पूर्ण ऐकले. वेळच वेळ आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आता काय करा? आपला सत्संग झाला 15 तारखेला, त्यानंतर भालेराव साहेबांचे परत सत्र चालू करा. एकच सत्र घ्यायचं संध्याकाळचं आणि त्यांनी जीव पदार्थ तुम्हाला सांगायचा. चालेल की? ठराव मंजूर? हे लक्षात घ्या. बघा, इथं काय मीच सांगितलं पाहिजे, कुणी सांगितलं असं काही नाही आहे. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. आपण एकमेकाला साह्य करायचं आहे, सांगायचं आहे, रिपीट करायचं. त्याच्यामुळे फायदा काय होईल?
त्यांचं बी आवर्तन होईल, उजळणी होईल आणि ज्ञान दिल्यानंतर पक्क होतं, वाढतं आणि तुमची उजळणी होईल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस कोणीतरी बोलवायचं, एवढंपर्यंत लोड घेऊन नियोजन करायचं. बाल्यावर साहेब किती लोड घेतला यावेळेस, इतका लोड घेतला का मला त्यांना वाटायला लागला हो लोड घेऊ नका, हो टेन्शन घेऊ नका, ती इतकी काळजी नका करू. नॅचरल काही प्रॉब्लेम नाही, परंतु आपण लोड कशासाठी घ्यायचा आहे, आपण लोड घेत नाही. आपण जोपर्यंत आपण सिरियस होत, जोपर्यंत आपल्यामध्ये धैर्य येत नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये औदार्य येत नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये कुशळता येत नाही, कुशळता आपण कुशळता वापरतो व्यवहारामध्ये, भौतिक जगामध्ये. कोणाला कसं पटवायचं, कोणाला कशा पद्धतीने पैसे काढायचे, कोणता व्यवहार तो बरोबर झालाच पाहिजे. शेजारचा प्लॉट आपल्याशिवाय त्याने आपल्याला कोणाला दिलाच नाही पाहिजे. किती व्यावहारिकता, किती कुशळता आहे, किती डोकं लावतो, किती राजकारणात पॉलिटिकल लोक. आता माझे काही मित्रमंडळी उभे राहतात, ते बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटतं का किती नियोजन करतात, ते पैसा किती खर्च करतात, वेळ किती देतात, कितीतरी शेड्यूल, कितीतरी सिस्टमॅटिक नियोजन त्यांच्याकडे असतं. दररोजचे 200-250 लोकांना ते वापरतात, त्यांच्याकडून काम करून घेतात. शेवटच्या दिवशी मतदानाला तर 500-500 लोकांची टीम त्यांच्याकडे असते, कोणत्या बूथवर किती लोक, काय त्यांना वेळेवर जेवणं, हे अरे बापरे. म्हणजे इतकं नियोजन, एवढा लोड यांनी घेतला आणि भेटणार काय, 5 वर्षाचं आमदारकी आणि त्यातून परत ते भ्रष्टाचार करणार, पैसे कमावणार आणि परत त्याच्यात करणार. 5 वर्षांचं परत टेन्शन, तो पक्ष आपल्याला परत तिकीट देतो का नाही, म्हणजे हाय कटाई टेन्शन. निवडून यायचा तर विषयच नाही, ज्या पक्षामध्ये निवडून आलो ते परत ते तिकीट देता नाही, इथून टेन्शन होतं. आपल्याला हाय काय टेन्शन, आपल्याला सर्वात मोठं टेन्शन पाहिजे परमेश्वर प्राप्तीचं. नियोजन करायचं नाही आहे, खर्च करायचा नाही आहे, खूप धावपळ करायची नाही आहे. त्या भौतिक जगासाठी कितीतरी धावपळ करतो आपण. आणि तुम्ही या निवडणुकीमध्ये बघितले असं किती लोक जीव काढतात, कितीतरी प्रयत्न करतात. म्हणून आपल्याला जे कुशळता असली पाहिजे, ती कुशळता आपण जिकडं लावतो ती इकडं लावली पाहिजे. म्हणून जीव हा पदार्थ परत परत ऐका, समजून घ्या, जाणून घ्या. आणि जीव पदार्थ 2 वेळा आपल्या यूट्यूबवरती आहे. प्रथम जे अभ्यासक्रमानुसार जीव पदार्थ आहे ते पण आहेच, आणि परत इथं आपण जीव पदार्थ पूर्णपणे सविस्तरपणे घेतलेला आहे. तुम्ही डायरेक्ट प्रत्यक्ष ऑफलाईन ऐकलेलं आहे, त्याच्यावरती किती हसत खेळत आपण तो कार्यक्रम केला. त्याच्यामुळे तुम्ही सिरियस झालेच नाही बाबा, तुम्ही हसत खेळत घेतला ना, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं. इकडून ऐकलं, इकडून सोडून दिलं, तर तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. म्हणून जीवातून पहिले जीव पहिल्यांदी निघालो पाहिजे. आणि जीवातून जीव निघणं म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्पर्श केला का दृष्टपर भक्तीतून निघणं, हेतुक भक्तीतून निघणं. परमेश्वर भक्तीला लागणं याचा अर्थ काय, देवता भक्तीतून निघणं. ही दृष्टपर भक्ती, हेतुक भक्ती ही देवतेची भक्ती आहे, ही परमेश्वराची भक्ती नाही. आणि परमेश्वराची भक्ती करत असताना जर तुम्ही यातूनच नाही निघाले तर तुम्ही परमेश्वराची भक्ती करणार कशी. म्हणून ह्या जीवातून जीव निघणं म्हणजे लक्षात घ्या खूप अवघड विषय नाही आहे. त्याच्यानंतर आचाराच्या अनुषंगाने, त्याच्यानंतर विचाराच्या अनुषंगाने, त्याच्यानंतर हेतूच्या अनुषंगाने, दृष्टीच्या अनुषंगाने. आपली दृष्टी मलिन आहे ना, ती दृष्टी स्वच्छ करायची. परमेश्वराला प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं, परमेश्वरासारखं व्हायचं आहे. परमेश्वराने ते स्वप्न पाहिलेलं आहे. परमेश्वर काय म्हणतात की ह्या जीवाला मी माझ्यासारखं करतो. माझ्यासारखं करतो म्हणजे आनंदाच्या अनुषंगाने. परमेश्वर आपल्यासारखं करतात आपल्याला, त्याच्यासाठी आपला प्रयत्न अपेक्षित आहे, आपला बदल अपेक्षित आहे. जीवानी जीवासारखं मनुष्य मात्र होण्याचं, जीवानी जीवासारखं वागणं म्हणजे परमेश्वराने जी तत्त्वज्ञान सांगितले त्यानुसार राहणं, त्यानुसार वागणं. आता ह्या जीवातून आपण एकदा निघालो की देवतेत अडकतो, आणि देवता वर्गातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. कारण क्षणाक्षणाला पावलोपावली तुम्हाला त्या बाहेर येतच राहणार आहे. कारण गाडीची ट्रॅफिक गाडी ट्रॅफिकमधून जायची आहे, तर तुम्ही असं म्हणाल का मी निघालो का सारे रस्ते मोकळे असले पाहिजे, कोणीच नाही पाहिजे, मग त्याला मंत्री व्हावं लागेल. मंत्र्यालासुद्धा अडचणी असतात. त्याला सांगितलं ट्रॅफिक आहे जरा थांबा, वेटिंग करा, ही सारी ट्रॅफिक क्लिअर करतो आणि मग तुम्ही निघा. सर्वांना प्रॉब्लेम असतो. आता ह्या ट्रॅफिकमधून तुम्हाला मार्गक्रमण करत परमेश्वरापर्यंत जायचं आहे. कोणालाही धक्का न लावता, कोणाचाही धक्का न खाता. आणि हे धक्का न लावता आणि धक्का न खाता जर योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, नियम पाळावे लागतील ट्रॅफिकचे. म्हणून नियम म्हणजे परमेश्वराची आचारप्रणाली. ती काही खूप अवघड विषय नाही आहे, परंतु त्या बाजूने आपण विचारच करत नाही. म्हणून देवता पदार्थातून बाहेर पडण्यासाठी देवता पदार्थ समजून घेणं,
त्या देवतेचा आपल्या जीवनामध्ये किती सहभाग आहे, किती इंटरफेअर आहे, किती महत्त्व आहे हे समजून घेणं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण महत्त्व देत नाही, का देत नाही, तर त्याच्यामुळं आपलं काहीच अडत नाही, त्याच्यामुळं आपला काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्या जीवनामध्ये त्याला काही महत्त्व नाही. का तर त्याच्यावर आपण अवलंबून नाही आहे. पण एखाद्या व्यक्तीकडं आपलं काम अडलेलं असेल, अडचणीचं असेल, तर त्याला आपण किती जपतो, त्याची किती वाह करतो, पुढं करतो, कारण काम करून घ्यायचं आहे. आता देवतेच्या अनुषंगाने जेव्हा आपण समजून घेऊ का याच्या वाचून आपली भक्ती, परमेश्वराची प्राप्ती काही संबंध नाही आहे, तर त्याच्याविषयी वेटेज राहील का आपल्या मनामध्ये? काहीच राहणार नाही. म्हणून देवता वर्ग समजून घेणं, तो सिस्टमचा भाग कशा पद्धतीनं आहे, किती मोठा आहे, त्याचे किती थोवे आहे, त्याचे किती प्रकार आहे, हे सर्व पाहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आत्तापर्यंत जे यूट्यूबवरती सत्संग अभ्यासक्रमानुसार आपले होतात ते कोणी आणि किती ऐकले सांगा बरं नंबरप्रमाणे. दिलीप दादा किती ऐकले तुम्ही? 65 ऐकले. वा वा, 119 ऐकले. म्हणजे देवता पदार्थ तुमचा झालेला आहे, परमेश्वर प्रपंचसुद्धा पदार्थ झालेला. इकडं वेळच नाही. नाही किती क्रमवारी नाही ऐकले, नाही क्रमाने ऐकले का, अभ्यासक्रमानुसार ऐकले का? नाही, फक्त ऐकायचे म्हणून ऐकायचे. आता मला दररोज भेटताय पाहिजे, दादा पण आलेले आहे, येतं 8 दिवसावर, फक्त क्रमवारी थोडी ऐकतात. जो आला तो ऐकायचा, जो आला तो ऐकायचा, याला काय अर्थ नाही. तुम्ही पहिलीत गेल्यानंतर पहिलीचाच अभ्यासक्रम कव्हर करता, दुसरीत गेल्यानंतर दुसरीचाच अभ्यासक्रम कव्हर करता, तिसरीत गेल्यानंतर तिसऱ्याचाच अभ्यास कव्हर करता. याचा अर्थ तुम्ही सिरियस नाही, अजूनही लोड घेत नाही. लोड घ्या धर्माच्या अनुषंगाने. आणि लोड घेणं म्हणजे काय खूप मोठं टेन्शन घेणं असं नाही आहे. लोड घेणं म्हणजे थोडंसं सिरियस होणं आणि खरंच आपल्याला धार्मिकता समजून घ्यायची, जाणून घ्यायची आणि त्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला मार्गक्रमण करायचं, आपल्याला धार्मिकता करायची आहे. अशा पद्धतीनं धार्मिकता किंवा धर्म अभ्यासणं म्हणजे लोड घेणं आहे. लोड घ्यायचं असं काही नाही. आता किती लोक ऐकतात, स्वयंपाक करतात, लावून देतात, ऐकतात की नाही, स्वयंपाक करतात, सत्संग ऐकतात, परंतु ते सत्संग तुमच्या डोक्यात किती राहतात? फक्त सत्संग ऐकले ही मानसिकता असते. ऐकला, आज ऐकला, हा ऐकला, तो ऐकला, बरं वाटतं तेवढ्यापुरतं. स्मशान वैराग्य, माझ्याकडे भरपूर लोक असतात, त्यात तुमच्याबरोबर आलं का आम्हाला असं वाटतं का आम्ही आता देव मिळवणार, तुमच्यापासून बाजूला गेलो का एवढं मनामध्ये काय काय येतं म्हणे, तसं ते राहतच नाही, त्याला अर्थ नाही. हे स्मशान वैराग्य काही कामाचं नाही. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही सिरियस होत नाही तोपर्यंत ज्ञान आणि प्रेमाला युक्तच होत नाही. तुम्हाला वाटतं देह युक्त आहे आपला, याचा अर्थ आपण परमेश्वराच्या ज्ञानाला, प्राप्तीला, प्रेमाला युक्त आहोत, योग्य आहोत असं नाही. म्हणून युक्त म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलं, आणि ते जर समजून घेतलं तर मग तुमच्या लक्षात येईल. युक्त म्हणजे देहानीच आहेच, इंद्रियानीच आहेच, परंतु अधिष्ठानाने पण पाहिजे. आणि ते तुम्हाला 4 जे सांगितले, धैर्य, अजून काय सांगितलं, औदार्य, अजून काय सांगितलं, कुशळता, विसरले आता, इतक्या 0 मिनिटात विसरले. डोक्यात बऱ्याच काही गोष्टी. आज पहिला दिवस आहे बाबा, घ्या उरकून लवकर. असं आहे का? असं काही नाही आहे. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या 4 गोष्टी तुम्ही नक्की लिहून ठेवा, घरी गेल्यानंतर लिहून ठेवा. ह्या गोष्टी जर तुमच्यामध्ये तुम्ही निर्माण नाही करू शकले तर तुम्ही धार्मिकता करू शकत नाही. तोपर्यंत तुमचं ज्ञानाला आणि प्रेमाला तुम्ही युक्त होत नाही. म्हणून परमेश्वराने जे सांगितलंय ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं, जीवातून आपण बाहेर पडणं, देवतेतून आपण बाहेर पडणं, अशा पद्धतीनं आपण आता पुढं जाणार आहोत. आज पहिलाच दिवस असल्यामुळं आपण थोडंसं प्रास्ताविकपर तुमच्या डोक्यात घातलं. म्हणून जाधव साहेब बी म्हणशील काय नाही, प्रास्ताविकच होणार आहे, आज जाऊन काय उपयोग नाही. जाऊ बा, एवढं काय लोड काय घ्यायचं. हां ठीक आहे, महत्त्वाचे कामं सगळ्यांकडे असतात. याच्या व्यतिरिक्त जीवनात कोणतंच महत्त्वाचं नाही आहे, हे मात्र लक्षात घ्या. कारण हे नसेल साऱ्या असण्याला अर्थ नाही, आणि हे असेल साऱ्या नसण्याला अर्थ नाही. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, हे असेल तर सारं आहे, हे नसेल तर काहीच नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून पहिलाच दिवस आहे. मागच्या वेळेस आपण जीव पदार्थ बघितला, त्याची प्रश्नपत्रिकामध्ये सोडवली, परंतु तुम्ही किती सिरियस आहात हे मला लगेच आता लक्षात आलं 10 मिनिटातच. त्याच्यामुळं पुढे आता देवता वर्ग तर सोपा जरी असला, सरळ जरी असला, तरी अवघड आहे तितकाच आहे समजून घेणं. बरं समजून घेऊ, परंतु त्यातून बाहेर पडणं बी तेवढंच अवघड आहे. कारण मिनटाला, क्षणाला ते आपल्या पुढं
येत राहणारे आपल्या जीवनामध्ये, त्याचा अविभाज्य भाग आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला समजणारे, कळणारे, लक्षात येणारे. आणि त्यातून बाहेर जर पडले ना तुम्ही, तर तुम्ही फ्रेश व्हाल, तर खरे महानुभव व्हाल. तुमचे चेहरे कधीच मलिन नाही राहणार, कधीच पडलेले नाही राहणार, कधीच तुम्हाला भीती राहणार नाही, कधीच तुम्हाला अस्वस्थता वाटणार नाही. कसं तरी होतंय म्हणून डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधं तुम्हाला घ्यावंच लागणार नाही, कारण तुम्ही यातून बाहेर पडलेली. हे सारं जे कार्य आहे हे देवतेचं कार्य आहे. आणि ह्या देवता परमेश्वर या देवतेच्या माध्यमातून ही सृष्टी चालवण्याचं काम करत असल्यामुळं साऱ्या देवतेला हे कार्य दिलेले, कामं दिलेले, हे आपण लक्षात घ्या. कोणाला काही मनात प्रश्न असतील तर विचारा. वेळ तर होत आलेला आहे आपला. किती वाजता चालू केला होता अनिकेत? किती वाजता चालू केला होता? 6:15 ना? हां, म्हणजे 10 मिनटं आहे. काही प्रश्न असेल तर विचारा. काही प्रश्न नाही. अजून काही सांगितलं नाही, प्रश्न कसे काय विचारायचे बाबा? तुम्ही सांगा 8 दिवस, मग जमलं तर तुम्ही ही जी कुशळता, हे औदार्य, हे जे विषय, हे कधी तुम्ही ऐकले नसते. परंतु हे ज्या गोष्टी आहे स्पष्टीकरणात्मक तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. तुम्हाला वाटतं युक्त देह म्हणजे फक्त इंद्रियांनी युक्त, तर नाही. साऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. जे महत्त्वाचं आहे ते आपण विसरून जातो, आणि जे महत्त्वाचं नाही आहे ते आपल्या पुढं येतं. म्हणून या साऱ्या गोष्टी आपल्यावर खूप परिणामकारक ठरतात आणि परिणाम करून देतात, परिणाम करून जातात. म्हणून फक्त ऐकणं धर्म, धार्मिकता किंवा सत्संग ही धार्मिकता नाही आहे. आपल्या जीवनामध्ये आपण ते किती उतरवलं आणि त्याच्यात किती बदल घडून आणला, हे मला अपेक्षित आहे आणि परमेश्वराला अपेक्षित. कारण तुमचे संकल्प सुटलेले आहे. तुम्ही काही साधे माणसं राहिले नाही. आता संकल्प सुटले म्हणजे परमेश्वराने डायरेक्ट स्पेशल स्ट्रक्चर तुमच्यासाठी तयार केलेलं आहे आणि ते फॉलो करता येते. तुम्हाला त्याची किंमत नाही, ते जाणीव नाही असं नाही आहे. तुम्हाला पण आहे, परंतु त्यातून तुम्हाला उठायचं आहे, बाहेर पडायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे, नियोजन करायचं. हे जे आहे निर्भय मुनी कुठे गेले? बाहेर गेले का? निर्भय मुनी जे आहे, आता त्यांना मी बोलायला लावेल, वाटलंच एखाद दिवशी ते सांगतील. पण ते उपदेशी होते, धर्माला लागले, परंतु मधल्या काळात थोडेसे वेगळ्या ग्रुपमध्ये गेले होते. धर्माचाच ग्रुप पण वेगळ्या निगेटिव्ह विचारामध्ये. परंतु परमेश्वर कृपेने त्यांच्या प्रयत्नांनी ते परत आपल्याकडे आले. यूट्यूबवरती सत्संग ऐकले. मग पुण्याला त्यांनी मोठा भावडीला कार्यक्रम केला होता दिलीप दादांच्या माध्यमातून, तो तुम्ही ऐकला असेल. तो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्यामध्ये बराच बदल झाला आणि नंतर त्यांना अनुसरण्याची इच्छा झाली. नाही तर अनुसरणाविषयी त्यांच्या लेखी नव्हता. त्यांना चर्चा केल्यानंतर त्यांना समजलं आणि घरच्यांना त्यांनी निर्णय सांगितला की बाबा असं असं. घरचे आता नेहमीप्रमाणे तुम्हाला जसं अडवलं आहे तसं ते बी अडवत होते. तुम्हाला काही कुणी अडवलं नाही, पण मी म्हणतो तुम्हाला अडवलं आहे घरच्यांनी. तर ते घरच्यांनी अडवलं की बाबा असं नाही, तसं नाही, तसं नाही. त्यांना अचानक घाम आला आणि मग अडचण यायला लागली. अटॅक येतो का काय, जाता का काय. मग त्यांनी ती वेळ पकडली. ते घरच्यांना म्हटले आता माझं काही बरं वाईट झालं, तुम्ही काय कराल? आणि मग घरचे म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही. तशी त्यांच्या पद्धतीची त्यांची दीक्षा झाली. दीक्षाविषयी बरेच न्यूनगंड आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे, भीती आहे. वेळोवेळी आपण पहिल्या सत्रात तर काढलेलेच आहे. ते त्यांच्या डोक्यात होतं, ते क्लिअर केल्यानंतर ते पुढं निघाले आहे. सर्वात मेन म्हणजे कोणतीही गोष्ट जी बी तुम्हाला भीतीदायक वाटते धर्माच्या अनुषंगाने, जी बी तुम्हाला न्यूनगंडात गैरसमजातून वाटते, ती तुम्ही समजून घेतली नाही म्हणून ती आहे, हे लक्षात घ्या. जे तुम्हाला वाटते ते सत्य नाही आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही समजून घ्याल आणि त्याच्याविषयी जो गैरसमज आहे, जी भीती आहे, जी न्यूनगंड आहे, तो आपोआपच निघेल आणि बिनधास्तपणे धार्मिकता तुम्ही करायला सुरुवात करू शकाल. सगळीकडे हाच प्रकार मी जिथं जिथं जातो तोच प्रकार मला पाहायला भेटतो, ऐकायला भेटतो का भीती आणि गैरसमज. याचं कारण सिरियसता नाही, लोड घेत नाही. आपण लोड कशाचा घेतलेला आहे, कशाचा घ्यायला पाहिजे. आणि परमेश्वराने सूत्राच्या माध्यमातून सांगितलेले, तुम्ही सूत्राचा अभ्यास करताय. आता अनेक सत्र तुमच्याकडे झाले, सूत्रांवरती झाले. एखादं सूत्र येऊ नाही गेलं असेल, जो जो प्रपंच जडे तो तो ईश्वर उजडे, जो जो ईश्वर उजडे तो तो प्रपंच. काय बरोबर आहे का सूत्र मी म्हटलं ते? तुमचं लक्षच नाही. बाबा म्हणताय जाऊ द्या. जो जो परमेश्वर जडे तो तो प्रपंच उजडे. प्रपंच उजडा, परपंच उजडायचं काम करू नका देवा. त्याच्यामुळे देवाकडं आपलं जोडायचं काम नाही. असं काही नाही. उजडे म्हणजे काय की आपल्या मनातून निघणं, आत्मक जो भाव आहे तो जाणं. ड्युटी कर्तव्य तर कोणी करायला नाही लावलेलं आहे, तुम्हाला सर्वांनी करायला लावलेलं आहे. ते करायचं आहे.
परंतु ते ड्युटी कर्तव्य करत असताना आपल्याला जो बॅलन्स सांभाळायचा आहे तो बॅलन्स याच्यामध्ये या 4 पदार्थांमध्ये अडकलेला आहे, 4 पदार्थांमध्ये लपलेला आहे. जीव पदार्थ, देवता पदार्थ आणि प्रपंच पदार्थ समजून घेतला, जाणून घेतला तर परमेश्वर कळणार आहे, तो लक्षात येणार आहे. म्हणून परमेश्वराने मांडणी पण बघा किती सुंदर केलेली, जीव, देवता, प्रपंच मग परमेश्वर. पूजनीय माईम भटांना देवाने पहिले 4 अवतार सांगितले, मग स्वतःचं सांगितलं. परमेश्वराने जी धार्मिकता आणि तत्त्वज्ञान समजून सांगण्याची जी स्टाईल सुंदरपणे वापरलेली ती जर आपण लक्षात घेतली तर 50% गैरसमज न्यूनगंड त्या स्टाईलनीच आपली निघून जाते. का देवाने ही मांडणी कशी केली, कशा पद्धतीची केलेली, त्याच्यामुळे आपण समजून घेतलं. आपण समजून घेत नाही. सर्वात मेन म्हणजे आपण धर्मावरती अभ्यासच करत नाही, वेळच देत नाही. मला हे सांगा तुम्ही की ज्यावेळेस इथं सत्र असतात सत्संगाचे, बरेच सत्र असतात तुमचे, नवरात्रात झाले, आता मागे एक सत्र झालं, त्याच्या अगोदर एक झालं, या सत्राव्यतिरिक्त तुम्ही अभ्यास करताय का, घरी चिंतन करताय का, वाचन करताय का, समजून घेताय का, नोट्स काढताय का? जर तसं नसेल तर या सत्रांचा काय उपयोग होईल का, आणि होतोय का? तुमच्यामध्ये जर बदल घडत नसेल तर या सत्संगाचा काय उपयोग होईल का? होणार नाही. तुम्हाला याच्या व्यतिरिक्तही ते करावं लागणार आहे. आणि ते जर करत नसाल तर याच्यावर अवलंबून राहू नका, यातूनच आपल्याला परमेश्वर भेटेल. आणि हे सारं करण्याचा उद्देश जर परमेश्वर प्राप्तीचाच असेल 100%, तर परमेश्वर 100% तिथं नेणारच आहे तुम्हाला. पण त्याच्यासाठी तुमचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न म्हणजे सिरियस, तो प्रयत्न म्हणजे लोड घेणं. अन्यथा कितीतरी आपले सत्र झाले, 2 सत्र झाले, त्या सत्रामध्ये कितीतरी आपण खूप खोलवर हे केलेलं आहे. तुम्ही अगोदरचे सत्र जर ऐकले परत परत रिपीट, कितीतरी लोक ऐकतात, आजही ते सत्संग चालतात. या सोशल मीडियाचा तोच एक फायदा झालेला आहे का ते सत्संग आपल्याला परत ऐकतात. तर आपण बऱ्याच विषयाला स्पर्श केलेला आहे, पण त्यातून जर तुम्ही बाहेर पडत नसेल तर त्या विषयाला स्पर्श करून उपयोग काय? म्हणून सर्वात महत्त्वाचं जे आहे, आपण आपल्यातून बाहेर पडण्यासाठी सिरियस होणं, परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी सिरियस होणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे आजच्या सत्संगातून जरी तुम्ही घेऊन गेले, आणि वेळ कधीच जात नसते. कालची वेळ नाही पकडता आली, तुम्ही आजची वेळ पकडा, उद्याची वेळ पकडा. जोपर्यंत आपण खड्ड्यात जात नाही तोपर्यंत आपली वेळ आहे. आला का लक्षात? त्याच्यामुळं आपण आज समजू नका का आता 10 गेले, 5 गेले, काय राहिलं काय नाही, आता लक्षातच नाही राहत, डोक्यातच नाही राहत, आता वेळच नाही राहत, जबाबदाऱ्या खूप आहे. असं काही नाही आहे. मुक्तीची चाड जेव्हा तुमची निर्माण होईल तेव्हा ह्या गोष्टी आपापच तुमच्या बाहेर पडतील. जी सिरियसता आहे ती आपापच येईल. जो विषयव्यवस्था तुम्ही जी केलेली आहे दररोजची ती आपापच तुमच्या डोक्यातून निघून जाईल. त्याच्यामुळे सत्संग ऐकायचे, आता 8 दिवस आपण ऐकणार आहे, परंतु ते आता घेतच नसेल तर ऐकून काय करता, बोलून काय करता, सांगून काय करता? आणि माझं तर काही असं नाही, आले तुम्ही बोलवलं आहे, माझं फक्त करून घ्यायचं, मोकळं व्हायचं, जाऊ द्या तुमच्या डोक्यात किती बसेल आणि काय घुसतं आहे त्याच्याशी आम्हाला काही मतलब नाही, असा विषय नाही आहे माझा, असा भाव नाही आहे. तुम्ही 2 वेळा ऐकलेला आहे, समजून घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात घुसवणं, तुमच्या डोक्यात अत्यंत सोप्या पद्धतीनं जास्तीत जास्त खाली जाऊन तुम्हाला कसं लक्षात येईल याचा माझा प्रयत्न राहणार आहे. खूप अवघड विषय जरी नसला तरी सोपा करून सांगतानासुद्धा तो आपल्याला सोपा वाटला पाहिजे. अन्यथा देवतेच्या संदर्भात बऱ्याच अवघड गोष्टी, आणि तुम्ही जेव्हा बोलाल की असं नाही तसं नाही, तेव्हा ते लक्षात येईल. आणि हे तुम्हाला का सांगतो आहे वारंवार, अनेक ठिकाणी जेव्हा सत्संग जातो, कुठंतरी ग्रामीणमध्ये जातो, शहरामध्ये जातो, सत्संग येतो, तेव्हा सर्वात जास्त प्रश्न राहतात देवतेच्या अनुषंगाने. आपण देवता जर भक्तीच करत नाही तर सर्वात जास्त प्रश्न त्याची येण्याचं कारण काय? कारण का तर समजून घेतलेलं नाही. आपण परमेश्वराची भक्ती करतोय, एकनिष्ठ भक्ती करतोय, दैवराठीत आहे, आपल्याला बोध दिलेला आहे, आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचं आहे. सर्वात जास्त प्रश्न आपले कशावर असायला पाहिजे? परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने. परंतु सर्वात जास्त प्रश्न देवाचे कशावर राहतात? देवतेचे. याचा अर्थ आपण कुठं आहे, कुठं अटकलोय हे लक्षात येतं. म्हणून देवता पदार्थ समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जर समजून घेतलं तर तुमचा धर्म अत्यंत सोपा, निर्भेळ होईल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेळ राहणार नाही, अस्वच्छता राहणार नाही, आणि अत्यंत सॉफ्ट म्हणजे स्पष्ट आणि पारदर्शकपणे सुपर हायवेने तुम्ही परमेश्वरापर्यंत घेऊन जाल. अत्यंत निर्भयपणे तुम्ही, भय हा तर आपला स्वभाव आहे, परंतु परमेश्वराचा धर्म हा भयाकडून निर्भयतेकडे नेणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही भयग्रस्त आहात तोपर्यंत तुम्ही देवतेचे भक्त आहात, तुम्ही देवता धार्मिकता करताय. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही निर्भय व्हाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही परमेश्वराची भक्ती कराल. निर्भयता निर्माण होण्यासाठी देवता वर्गातून बाहेर पडणं
ही अत्यंत आपल्या धर्माचं मूळ तत्व आहे, लक्षात घ्या. म्हणून परमेश्वराने देवतेवरती खूप काही तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, परंतु ते जनरल नॉलेज म्हणून आपल्याला समजण्या म्हणून समजावण्यासाठी सांगितलेलं आहे. पण ते तत्त्वज्ञान सांगितलं त्याच्यातच आपण अडकलो. बघा, देवतेवरती जर बघितलं, अन्यवृत्ती देवतेची, विद्यामार्ग देवतेचा, अजून काय युगधर्म देवतेचा, विचार आणि विचारमालिका 99% सूत्र देवतेचे. म्हणजे देवतेवरती किती तत्त्वज्ञान सांगितले? 50%. का सांगितलंय? 50% तत्त्वज्ञान देवतेवरती सांगण्याचा उद्देश काय परमेश्वराचा? त्या परमेश्वराला माहिती आहे सर्वात पहिले हा कुठं गेला आणि कशामुळे गेला, यांच्यामुळेच गेला, आणि आता यांच्यामुळे जाण्याची शक्यता. म्हणून सावध करण्याच्या उद्देशाने परमेश्वराने सर्वात जास्त तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं. आणि एवढं सांगूनही आपण मात्र त्याच्या पलीकडे जाण्याचा विचारही करत नसेल तर त्या परमेश्वराने एवढं तत्त्वज्ञान सांगून उपयोग काय? जीवाच्या अनुषंगाने जरी सांगितलं तर 25% तत्त्वज्ञान सांगितलेले, देवतेच्या अनुषंगाने 50%, राहिलेलं 25% प्रपंचन परमेश्वरामध्ये बसवलेलं आहे. जर तुम्ही तुलनात्मक दृष्टिकोनातून जर तत्त्वज्ञानाची मांडणी जर केली तर हे तुमच्या लक्षात येईल. परंतु आपण त्याच्यामध्ये अडकण्याचं कारण आपण जसं आहे तसं समजून घेतलेलं नाही. काही हरकत नाही, परमेश्वर कृपेने तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांनी प्रेरणेने या विषयाला आपण स्पर्श करणार आहोत. उद्या सकाळी 6 ते 7 व्यायामाचं सत्र होईल, हे लक्षात घ्या. सकाळी 10:30 ते 11:30 हे पहिलं सत्र होईल. कोणी येऊ न येऊ 10:30ला सत्र चालू होऊन जाईल, अलग लक्षात. दुपारचं सत्र 3:30 ते 4:30 असेल, बरोबर ना? 3:30 ते 4:30 उशिरा करू, 4 ते 5. बरं ठीक आहे, तर तुम्ही म्हणाल तसं 4 ते 5 करू, कारण तुमच्यासाठी चालेल. 4 ते 5 आणि संध्याकाळचं सत्र 7:30, बरोबर ना? 7:30 ते 9 अशा पद्धतीने सत्र होतील. ठीक आहे, 11 ते 12 कसं असतं, आपण 11 ते 12 ठेवलं समजा, आपला विषय थोडासा विषयांतर होत राहतो. मग बायांना उठून ते आरती करणं, हे करणं, ते करणं, कारण देव 12ला बरोबर जेवण करतात आणि ती वेळ टळली तर देव जातील दुसऱ्या घरी. ती वेळ टळली नाही पाहिजे, आहे की नाही? बाकी सारं नाही भेटलं तरी चालत, परंतु त्याच्यामुळे ती मानसिकता आपली असल्यामुळं मग 10:30 ते 11:30 केलं. 11:30 तर 5-10-15 मिनटं वाढले तरी यांना वेळ भेटतो. अशा पद्धतीने 10:30 ते 11:30 केलं. 11 ते 12 बी काही हरकत नाही, 12 ते 12:30 होऊ शकतं, मग त्यांचं ते होऊन जातं. असं बाकी काय तुम्ही म्हणत असाल तर काय करायचं? 10:30 ते 11:30 म्हणजे तुम्हाला यायला जमतं आहे ना? 10:30 ते 11:30 मला काय नाही, मी तर येणार. दुपारचं 4 ते 5, संध्याकाळचं 7:30 ते 9 अशा पद्धतीनं आपले हे सत्र होतील. सर्वांनी वेळेवरती हजर राहा. ज्याला सकाळी जमलं त्यांनी दुपारी या, ज्यांनी दुपारी जमलं त्यांनी संध्याकाळी या, ज्याला कधीच जमलं नाही त्यांनी यूट्यूबवरती काहीतरी पाहून घ्या. मग त्याच्यावर नाविलाज काय करणार आहे? देवाने तसंच केलं आहे. आम्ही आलो आहे, आता पाहून घेतलं आहे, आता आम्ही जातो आहे, आता तुम्ही पाहून घ्या, आहे की नाही? काही हरकत नाही, काही प्रश्न नाही आहे ना आजच्या या सत्राच्या अनुषंगाने? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.